दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या सवायांचा विचार आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ संत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यासासाठी एक वेगळी दृष्टी मिळावी, यासाठी म्हणून हे उपलब्ध करून दिलेलं व्यासपीठ आहे. आपण कालपर्यंतच्या 4 भागांमध्ये समर्थांच्या सवाया पाहिल्या. आज समर्थ रामदास स्वामींनी पंचमहाभूतांवर ज्या सवाया रचलेल्या आहेत त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण आज करूया. आपल्याला माहिती आहे की समर्थांनी देवदेवतांवर आरत्या जशा लिहिल्या तशा सवाया सुद्धा रचल्या. वारांच्या सवाया त्या आपण पाहिल्या. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सवाई म्हणजे 4 चरणांचा एक श्लोक. पहिलं चरण 2 वेळा म्हणणं म्हणजे सव्वा, अशी ती सवाई. आपण त्यामध्ये काल रावणावरही सवाई पाहिली. तो किती क्रूर आहे, विकार त्याच्या अंतःकरणात भरलेले आहेत, परंतु वेश मात्र ऋषीमुनी सारखा करतो आणि भीक मागत हिंडतो आहे.
असं समर्थ रामदासांनी रावणाचं वर्णन केलेलं आहे. भीक मागत म्हणजे भिक्षा मागण्यासाठी तो पंचवटीत आला. एक सवाई, अनेक सवाया आहेत, अजून 20-22 सवाया आहेत, पण आपण त्यातल्या काही विशेष अशा सवायांचा विचार धावत्या आलेखाने पाहूया. एक सवाई आहे शंकरावरची. महादेवा शंभो प्रगटची सदा योग सदना. महादेवा शंभो प्रगटची सदा योग सदना. दयाळू दासांचा मुदितची सुखे हास्य वदना. महायोगी त्यागीद मीत चिंबळे काममदना. प्रतापाचा सिंधू सुखर रिपुकुळ कंदना. पिनाकीजो शुळी पशुपती गजा सुरदमना. पिनाकीजो शुळी पशुपती गजा सुरदमना. कुढावा सर्वांचा स्मरतची महाशोक शमना. तिही लोकांमध्ये भ्रमतची बहुरूप गमना. तया गाना ध्याना विवरत मनी भेद ममना. जटाधारी निळा उधळण चिता भस्म शयनी. जटाधारी निळा उधळण चिता भस्म शयनी. फणी धरता भरता धवळीत तनु ज्वाळ नयनी. भूते प्रेते तेथे क्रीडतची सुखे दिसरयनी. वदे नामे निष्ठा डुलतची सदा पंचबयनी. उदारांचा राणा त्रिभुवनपती कोण तुळना. उदारांचा राणा त्रिभुवनी कोण तुळना. गुणाची या खुणा अगणित कला सर्व निपुणा. रिधी सिधी पुढे न गणित तया लागी सहसा. समर्थाला वर्णून शकता कदा अल्प वयसा. महामेरू माथा रमणीय पाहतीत शिखरे. महामेरू माथा रमणीय पाहतीत शिखरे. तयामध्ये शोभे धवळीत प्रथा भासत भरे. हसत कैलासी मिरवत रूपे ध्यान धवळा. तया ध्यानी राहे निरखित सदा दास जवळा. म्हणावा जय जय राम. या सवाईमध्ये संत रामदास स्वामींनी शंकराच्या त्या निवासाचं, त्याच्या अंगाखांद्यावर असलेल्या त्या जटांचं वर्णन केलेलं आहे. महायोगी त्यागीत मीत चिवळे काम मदना. काम आणि मदनाला जाळून टाकणारा असा हा महायोगी आहे. प्रतापाचा सिंधू सुखर रिपुकुळ नंदना. अनेक शब्द असे आहेत की ज्यामधून योगसदना, हास्यवदना, काममदना, रिपुकुळ नंदना. पिनाकीजो शुळी पशुपती गजासूर दमना. हातामध्ये शुळी म्हणजे शूल धरलेला आहे, शूल पाणी. पिनाकीजो, पिनाकाला धारण केलेलं आहे. गजासुर दमना, गजासुराचे दमन करणारा महादेव. तिन्ही लोकांमध्ये तो विवरत असतो. तो जटाधारी आहे. चिताभस्म शयनी, सगळ्या अंगाला तो चितेचं भस्म लावतो. फणी धरता भरता धवळीत तनु ज्वाळ नयनी. तिसरा नेत्र, त्यामध्ये धगधगत ज्वाला आहे. महामेरू माथा रमणीय पाहतीत शिखरे. हे सगळे हिमालयाचं वर्णन आहे. तयामध्ये शोभे धवळीत प्रथा भासत भरे. हसत कैलासी मिरवत रूपे ध्यान धवळा. कैलासावर सगळं बर्फाच्छादित आहे, त्यामुळे धवळा रंग आहे.
तया ध्यानी राहे निरखित सदा दास जवळा. मी अशा महादेवाच्या अत्यंत निकट आहे असं समर्थ सांगतायत. समर्थांनी पंचभूतांच्या सवाया रचल्या. आपण 16वा दशक जर पाहिला दासबोधातला, सप्ततीन वयाचा, तर ज्या अनुक्रमणिका त्या पंचभूतांना आहे तीच अनुक्रमणिका समर्थांनी या ठिकाणी लावलेली. वाल्मिकी स्तवन झालं की सूर्याचं स्तवन आहे. सूर्यवंशामधला राम आहे. दासबोध दशक 16वा. सूर्याची सवाई समर्थांनी रचलेली आहे. रविकिरणे उष्णे उजळत दिशा स्पष्ट प्रगटे. रविकिरणे उष्णे उजळत दिशा स्पष्ट प्रगटे. दिसो लागे लोका बहुविध जनी दृष्टी निपटे. पळो लागे मेला निसिचर किती थार धरती. दिवा भीते भीती पळतची वना माझी भरती. सूर्योदय झाल्याबरोबर सूर्याची किरण जशी जशी उगवायला चालू होतील तशी दिसो लागे लोका बहुविध जनी दृष्टी निपटे. लोकांना डोळ्यांना स्पष्ट दिसायला लागतं. जे अंधारामध्ये काही दिसत नाही ते सूर्यप्रकाशाबरोबर ते सगळं दिसायला लागतं. जे घुबड आहेत, दिवा भीते भीती पळतची वना माझी भरती, ते वनामध्ये पळून जातात, सूर्याला घाबरतात. जळामध्ये राहे रविप्रिया सदा सुख नळली. पाण्यामध्ये जी कमल आहेत, सूर्याचा प्रकाश आल्याबरोबर ती विकसित व्हायला चालू होतात. भले योगी साधू मुनिजन विधी सांग करीती. परित्यागी योगी विचरत मही पंथ धरती. अनेक लोकांची आपली सकाळची अनिक चालू होतात. स्नानादी कर्म चालू होतात. प्रत्येक जण आपापल्या कामाप्रमाणे पहाटेपासून सूर्योदयापासून आपल्या कामाला लागतात. समर्थ दासबोधामध्ये जी ओवी वापरतात, सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व अंधळे. या कारणे काहीच न चले, सूर्ये वीण श्रीराम. त्याची आठवण या ठिकाणी आपल्याला होती आहे. पुढे समर्थ म्हणतायत, पीडा होते सीत खटपट जनी दंत बसती. पीडा होते सीते खटपट जनी दंत बसती. रवी किरणे उष्णे चळवळ सुखे लोक करीती. किती एके कामे निमकत पुढे चाली धरिती. उपाधीच्या लोका लगबग बहुवेग करीती. जनामध्ये चक्षु असतची रविवीण न दिसे. जनामध्ये चक्षु असतची रविवीण न दिसे. तमांधारे चोरे विश्वेश्वर पीडा सर्व निरसे. पिके तृणे बल्ली तरुवर सुखानंद डुलती. देहधारी प्राणी मिरवत मना माझी झुलती. रविस्मार वाळे अगणित लीळा वेश नटले. रविस्मार वाळे अगणित लीला वेश नटले. किती ये संसारी विलसत सुखा माझी सुटले. समस्तांच्या माथा खडथर कळा जात गगनी. तयाच्या आधारे हरिजन म्हणे मार्ग सदनी. म्हणावा जय जय राम. पीडा होते सीते खटपट जनी दंत बसती. थंडीच्या काळामध्ये दात कडकडायला लागतात, ओठ तडकतात. पण रवी किरणे उष्णे चळवळ सुखे लोक करती. थंडीच्या काळात बाहेर लोक पडत नाहीत, पांघरून घेऊन घरातच बसतात. पण उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रकाशामुळे, सूर्याच्या ऊर्जेमुळे पहाटेच लोक कामाला चालू करतात. आपल्याला माहिती आहे का, इजिप्तमध्ये माझे काही मित्र तिथं होते आणि ते सांगायचे की त्यांचं काम सकाळी 7 ते 12 असतं, वर्षातले 6 महिने.
सकाळी 7 ते 12, 12च्या नंतर बाहेर पडू शकत नाही, एवढी उष्णता असते. 7 वाजता कार्यालयात जाणारा माणूस किती वाजता उठत असेल, घरची कामं करत असेल. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला लवकर जाग येते. पण तेच जर हिवाळा असला तर उठावंच वाटत नाही, जाग आली तरी एकावर एक 2 पांघरून घेऊन झोपा वाटतं. समर्थ म्हणताय थंडीच्या दिवसामध्ये जनी दंत बसती, दात कडकड वाजायला लागतात, ओठांना पायांना तडे जातात. किती एक कामे निमकत पुढे चाली धरिती, उपाधीच्या लोका लगबग बहुवेग करीती. जे खटाटोपी लोक आहेत, काम करणारी लोक आहेत, ती पहाटेच उठून सगळी कामं लगबगीनं करायला चालू करतात. जनामध्ये चक्षु असतची, डोळे आहेत पण दिसत नाहीये. सूर्याशिवाय दिसत नाही, त्याच्या प्रकाशाशिवाय दिसत नाही. आपण जे म्हणतो की जी आपल्याला प्रतिभा जागृत होते, ती सुद्धा सूर्याचंच देणं आहे, सूर्याचंच दातृत्व आहे. विश्वचक्षु असं सूर्याला म्हणलेलं आहे. भास्कर विश्वचक्षु, त्याच्या तेजानीच प्रतिभा जागृत होते. जनामध्ये चक्षु असतची रविवीण न दिसे, तमांधारे चोरे विश्वेश्वर पीडा सर्व निरसे. अंधार असल्यानंतर चोर येतात, नको तिथं पाय पडतो, साप चावतो, विंचू चावतो, किडा चावतो. अंधारामध्ये काय काय गोष्टी होतात, ते सगळं निरसन होत आहे सूर्यप्रकाशाबरोबर, असं समर्थ सांगतात. पिके तृणे वल्ली तरुवर सुखानंद डुलती. प्रकाश असल्याशिवाय पीक येणार नाहीत. तुम्ही रस्त्याने जाताना कधी बारकाईनं जर पाहिलेलं असेल तर सूर्य जिकडे आहे तिकडे सूर्यफुलाची सगळी कणसं जी आहे, ती जी फुलं आहेत, ती सगळी त्या दिशेकडे तोंड करून उभी असतात. सूर्यप्रकाशाचं महत्व हे त्या वनस्पतींना माहिती आहे. अजून एक सूक्ष्म निरीक्षण तुम्ही केलंय का? नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो. आपण धान्य पेरतो, देवाच्या समोर ती पत्रावळ वगैरे ठेवली असते, माती, त्यावर घट बसवलेला असतो आणि धान्य आपण मध्ये टाकलेलं असतं. तुम्ही कधी याचा विचार केलाय का? पहा, धान्य सगळीकडून एका रांगेने येत नाही, एका उंचीने येत नाही. देवघराचं तोंड जिकडे आहे, म्हणजे प्रकाश जिकडून येतो, तिकडचं धान्य हे जास्त वाढलेलं आहे ॲज कम्पेअर टू घाटाच्या पलीकडचा भाग, की जो थोडा अंधारात आहे. एवढंच नव्हे, तिकडची ते जे धान आलेलं आहे ते सरळ वर गेलंय, पण जे प्रकाशाकडचं आहे ते प्रकाशाकडे झुकलंय, ते बाहेर येत आहे. उष्णता किंवा सूर्याची ॲफिनिटी वनस्पतींना सुद्धा किती आहे. समर्थ म्हणतायत, रविस्मार वाळे अगणित लीळा वेश नटले, किती ये संसारी विलसत सुखा माझी सुटले. समस्तांच्या माथा खडतर कळा जात गगनी, तयाच्या आधारे हरिजन म्हणे मार्ग सदरी. सगळे हरींचे दास जे आहेत, जे भक्त आहेत, ते म्हणतात की आम्हाला आमच्या घराचा रस्ता सापडलेला आहे. तयाच्या आधारे हरिजन म्हणे मार्ग सदनी. आत्तापर्यंत घरातच होता, रात्र तर घरातच काढली, पण सूर्यप्रकाशामुळे आम्हाला
भगवंताकडे जाणारा मार्ग हा स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. साधना होतीये. म्हणून या ठिकाणी हरिजनांना मार्ग सदनी, आम्हाला आमच्या घराचा मार्ग सापडला आहे असं लोकांना वाटतं. सूर्यस्तवनामध्ये समर्थ म्हणतात, दिवस नसता अंधकार, सर्वासी नकळे सारा सार, दिवसे वीण तस्कर, का दिवा भीत पक्षी श्रीराम. रात्रीच्या वेळी काय काय होईल, कुठे हात लागेल, कशावर पाय पडेल, काय चावेल याचा भरोसा नाही. सूर्याच्या नंतर समर्थांनी पृथ्वीची सवय रचलेली आहे. महिमुर्वी पृथ्वी वसुमती थराभार धरिते, महिमुर्वी पृथ्वी वसुमती थराभार धरिते, बहुसे ते भाते अगणित पिके सौख्य करिते, धनधान्ये धातू न कळत भूमी अडकरती, तुपे तेले टाकी बहुविध गिरिमाजी भरिती, फळे फुले वल्ली तरुवर किती भार घालिती, फळे फुले वल्ली तरुवर किती भार घालिती, मुळे डाळे कंदे समजत महारोग हरती, हिरे खाणी धातू सकळिक बीजे माझी भरली, गिरीपुरे ग्रामे अगणित धरे माझी धरली, नद्या तीर्थे क्षेत्रे बहुविध किती देश रचना, नद्या तीर्थे क्षेत्रे बहुविध किती देश रचना, किती भाषा भेदे अगणित नसे मित्य वचना, महासिंधूमध्ये जीवनाची असंख्यात भरले, भूमीच्या आधारे विलसत जळा माझी तरले, दीपे खंडे चंडे महिवरी गुणा कोण गणना, दीपे खंडे चंडे महिवरी गुणा कोण गणना, चतुर्खाणी वाणी उमजत बळे कोण कवना, कळा विघा सगा त्रिभुवन जननामा दिवसती, विवेकी लोकांना विवरत मना माझी दिसती, गुणी अष्टे भोगे नृपवर सदानंद करीती, गुणी अष्टे भोगे नृपवर सदानंद करीती, पदार्थांची नामे नकळत जनी तेची धरिती, निदानी ते सर्वय मरतची भूमी माझी भरती, किती येती जाती सुर मुनी हेची जगती, म्हणावा जय जय राम. पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे. मही म्हणजे पृथ्वी, उर्वी म्हणजे पृथ्वी, मही मुर्वी पृथ्वी, वसुमती 4 नावं घेतलेली आहेत. वसुमतीवरून वसुधा हे नाव आहे. जिनी वसुला धारण केलेलं आहे ती वसुधा. मही, उर्वी, पृथ्वी, वसुमती थराभार धरिते, बहुसेते भाते अगणित पिके सौख्य करीते. अनेक प्रकारची धान्य, अनेक प्रकारची भात शेती, डाळी, धान्य, अनेक प्रकारची पिकं देऊन माणसाचं जीवन ती सुखमय करते. तुपे तेले टाकी बहुविध गिरी माझी भरिती. तूप, जी गाय खातीये धान्याला, त्यापासून दूध, दुधापासून लोणी, लोण्यापासून तूप, तेले, भुईमुग आहे, सोयाबीन आहे, अशी ही सगळी टाकी बहुविध गिरी माझी भरती. फळे फुले वल्ली तरुवर किती भार घालिती. किती प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारच्या वेली आहेत, किती प्रकारची रोपं आहेत. वनस्पतींमध्ये किती प्रकार आहेत. मुळे डाळे कंदे समजत महारोग हरती. अनेक प्रकारचे रोग हरण करण्याचं आणि आजारपण काढून टाकण्याचं अनेक प्रकारची औषधं सुद्धा या पृथ्वीवरच तयार होतात. चतुर्खाणी वाणी उमजत बळे कोण कवणा.
उद्बीज, स्वेदज, अंडज, जारज या सगळ्यांना पृथ्वीचा आधार आहे. या पृथ्वीचाच आधार आहे सगळ्यांना. विवेकी लोकांना कळा विघा सगा त्रिभुवन जन नामा जीवसती. 14 विद्या 64 कला ते सुद्धा सगळे पृथ्वीवर असणाऱ्यांनाच विकसित करता येऊ शकतात. गुणे अष्टे भोगे नूपुर सदानंद करीती. पदार्थांची नामे नकळत जनी तेची धरिती. निदानी ते सर्वय मरतची भूमी भाजी भरती. किती एक येती जाती सुरवर मुनी हेची जगती. किती लोक येतात, किती लोक जातात. ते काव्य, त्या काव्यामध्ये कबीरांचा दोहा आहे. खरं तर काव्य नाही, कबीरांचा दोहा आहे. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय. एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. या ठिकाणी समर्थ म्हणतात, निदानी ते सर्वय मरतची भूमी माझी भरती. इथं जन्म आहे, इथं जगणं आहे. समर्थांनी पृथ्वी स्तवनामध्ये वर्णन केलेलं आहे. नाना रत्ने हिरे परीस, नाना धातू द्रव्यांश, गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीवीन नाही श्रीराम. नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी, अमृत कुंडे श्रीराम. सगळं इथं आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये सगळं दडून बसलेलं आहे. आणि मनुष्य मात्र समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे कुदळीती, पोळीती, जाळीती, घाण विष्ठा टाकतात, पाणी टाकतात, ओकती आणि मेल्यानंतर त्याच भूमीमध्ये राख होऊन मिसळून जातात. पुढची सवाई आप निरूपणावर आहे, पाण्यावर आहे. मही हे आपाची अभिनव जळा माझी वसते. मही हे आपाची अभिनव जळा माझी वसते. जळाच्या आधारे फणीवर तया भार दिसते. जळे होते जाते जळरूप सदा सृष्टी रचना. बरे घ्यावे श्रोती अविकळपणे चीत वचना. पडे पाणी तेथे सकळीक जीवा जन्म घडतो. पडे पाणी तेथे सकळीक जीवा जन्म घडतो. नसे पाणी तेथे विकळचीपणे देह पडतो. पिके झाडे वल्ली करपत नसे जीवन जरी. वरी पाणी होता रसमस दिसे सार कुसरी. जनी मेघांसाठी तळमळीत किती देश फुटती. जनी मेघांसाठी तळमळीत किती देश फुटती. गुरे ढोरे पोरे चरफडीत किती देह सुटती. नसे पाणी तेव्हा कठीणची जना माझी घडते. देहधारी प्राणी अगणित भूमी थाट पडते. जळे काया माया बहुविध सुखे लोक झुलती. जळे काया माया बहुविध सुखे लोक झुलती. नसे तेव्हा जाती रडतची पुढे देश डोलती. करी वारावरी सकळ भुवने ओस पडती. कितेका लोकांचे न चलत पुढे गर्व गळती. जळाचा हा बांधा चळवळ देह मात्र तितुका. जळाचा हा बांधा चळवळ देह मात्र तितुका. बरे शोभे निरे चमकत घडे सौख्य जितुका. चतुखोणी पाणी जीववीत जीवा लागी सदनी. नसे पाणी तेव्हा सकळीक उठेवा वदनी. म्हणावा जय जय राम. आपाचं स्तवन केलेलं आहे. मही हे आपाची अभिनव जळा माझी वसते. एक अत्यंत रहस्य, एक गोप्य गुज समर्थ रामदासांनी या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगितलंय. कधी आपल्या डोक्यातही येणार नाही हा विषय. ही ओवी जेव्हा मी वाचली
आणि याचा जेव्हा मी अर्थ लावला तेव्हा मला आश्चर्यच वाटलं की आपल्या आयुष्यात आपल्या डोक्यामध्ये कधीच हा विषय आला नाही. जी गोष्ट पाण्यापासून तयार झालेली आहे तिला पाण्याने धारण केलेलं आहे, ती पाण्यात राहते, विरघळत नाही. काय अर्थ आहे या ओवीचा? मही हे आपाची रचना पहा पंचमहाभूतांची. आकाश, वायू, आकाशामध्ये एक झुळूक आली. वायूची झुळूक कुठून येते माहीत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर बाहेर बसलो संध्याकाळच्या वेळी, असह्य उकाडा आहे, गॅलरीमध्ये वगैरे बसलो, कधीतरी आपल्याला आपल्या अंगाला स्पर्श करून वाऱ्याची झुळूक गेलेली असते आणि आपल्याला वाटतं आहा, बरं वाटतं. कुठून आली ही झुळूक? सृष्टीच्या सृजनाची ती एक झलक आहे. आकाश तत्व आहे महद्भूत, त्यामध्ये आलेली वाऱ्याची झुळूक आहे. ही झुळूक जेव्हा जोरात वाहते तेव्हा त्यातून अग्नी निर्माण होतो. अग्नी थंड होतो आणि त्याचं पाणी तयार होतं. पाण्यातला एक भाग आळोन, आप आळोन पृथ्वी झाली, तो घट्ट झाला. पाण्याचाच एक भाग बर्फ झाला, तशी पृथ्वी झाली. आणि ही पृथ्वी पाण्यावर तरंगते आहे. चारी बाजूनी आवरणोदक आहे. या जगामध्ये 70% पाणी आहे, 30% केवळ भूभाग आहे या सृष्टीमध्ये. आणि ही सृष्टी जी आहे, ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीला आपानी धारण केलेलं आहे. मही हे आपाची, मही म्हणजे पृथ्वी, जमीन, ती पाणी आळवून तयार झालेली आहे. अभिनव कौतुक आहे, आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे? जळा माझी बसते, पाण्यापासून तयार झालेली पृथ्वी, तिला पाण्याने धारण केलेलं आहे. जळाच्या आधारे फणीवर तया भार दिसते, सहस्त्र मुखांचा शेष त्यांनी तिला धारण केलेला आहे आणि तो मुळात जळात आहे. जळे होते जाते जळरूप सदा सृष्टी रचना, बरे घ्यावे श्रोती. श्रोत्यांनो नीट ऐका, अविकळपणेचीत वचना. समर्थ आपनिरूपणामध्ये म्हणतात, पृथ्वीस आधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले श्रीराम. केदारनाथ बद्रीनाथला तुम्ही जा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 5 फुटाचं अंतर नाही आहे. एकीकडे थंडगार पाणी आहे की त्यामध्ये आपल्याला पाय घालावं वाटत नाही, आणि 5 फुटाचं अंतर नाहीये, त्या ठिकाणी गरम पाणी आहे. पहाडामधून पाण्याच्या अशा चिळक्या बाहेर पडतायत, गरम पाण्याचे झरे आहेत, कारंजे, नैसर्गिक कारंजे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, जिथं पाणी पडतं, पडे पाणी तेथे सकळीक जीवा जन्म घडतो. आधुनिक विज्ञानाचा रहस्यमय खुलासा समर्थांनी या सवाईमध्ये केलेला आहे. जिथं पाणी आहे तिथंच जन्म आहे, तिथंच जीव आहे. आजचं विज्ञान सांगतं
या सृष्टीच्या रचनेनंतर पहिला जर जीव जन्मला असेल तर तो आहे एक पेशी अमिबा, आणि तो पाण्यात जन्मला. त्याचा जन्म पाण्यात झालेला आहे. म्हणून पाण्याला जीवन असं नाव आहे. त्यालाच नीर असं नाव आहे. जर नीर नसेल तर जीवन नीरस होईल. कुठलाही रस राहणार नाही जीवनामध्ये. पडे पाणी तेथे सकळीक जीवा जन्म घडतो, नसे पाणी तेथे विकळीची पणे देह पडतो. वाळवंटामध्ये कुणाला तरी एक जगू शकेल का माणूस? पिके झाडे बल्ली करपतत नसे जीवन जरी. पाणी जर नसेल तर झाडं, वेली, तरुवर, गवत काही दिसणार नाही. गुरे ढोरे पोरे चरफडीत किती देह सुटती. अस्मानी सुलतानी संकटांचं वर्णन करताना हेच असंच वर्णन शब्द वेगळेत समर्थांनी मांडलेले आहेत. अहो, स्वगुण परीक्षा अ व कड दासबोधामधल्या या पहिल्या दुसऱ्या दशकातल्या या समासांमध्ये आपण पाहिलेलं आहे. आवर्षण येतं, दुष्काळ पडतो, घरच्या घर गावाच्या गाव उठून जातात. देहधारी प्राणी अगणित भूमी थाट पडते. समर्थ पुढे म्हणतायत, जळे काया माया बहुविध सुखे लोक झुलती. जळामुळे, जळे म्हणजे जळे नव्हे, जळे पाण्यामुळे, काया माया बहुविध सुखे लोक झुलती, आनंदात राहतात. नसे तेव्हा जाती रडतची पुढे देश डुलती. देश सोडून जातात. आवर्षण पडलं, पाणीच नसेल तर कोण राहील तिथं? करी वारावरी सकळ भुवने ओस पडती. कित्येका लोकांचे न चलत पुढे गर्व गळती. ज्यांची वाड्या होत्या, मजल्यावर मजली असलेली मोठी मोठी घरं होती, त्याला भुवन असं नाव आलेलं आहे. करी वारावारी आवरून गेल्यामुळे, सामान घेऊन गेल्यामुळे सकळ भुवने ओस पडती. ते सगळे बिल्डिंग, त्या सगळ्या मोठमोठ्या इमारती ओस पडल्या. कित्येका लोकांचे न चलत पुढे गर्व गळती. जळाचा हा बांधा चळवळ देहे मात्र तितुका. बरे शोभे निरे चमकत घडे सौख्य जितुका. म्हणून तलवारीचं पाणी, डोळ्यातलं पाणी, पाणीदार डोळे, हे सगळं जे वर्णन आलेलं आहे हे सगळं पाण्याचं आहे. पाण्याला किती महत्व आहे. चतुखोणी पाणी जीववीत जीवा लागी सदनी. नसे पाणी तेव्हा सकळीक उठे वा वदनी. आज ज्या ठिकाणी पाणी आहे, अहो आपल्या राज्याचंच पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालवे, पाणी भरपूर आहे, किती हिरवगार आहे. उर्वरित महाराष्ट्र, सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं झाल्या? विदर्भात झाल्या. पाणी कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपन्न लोक आहेत. चतुखोणी पाणी जीववित जीवा लागी सदनी. चारी खाणींना पाणी आवश्यक आहे. समर्थ आपण निरूपणामध्ये म्हणतात, उदकाचे बांधा हे शरीर, उदकची पाहिजे तदनंतर. उदकाचा उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. पुढची सवय आहे तेज, अग्नी. पहा तेजे बिबे सकळीक जीवा माझी जठरी. पहा तेजे बिंबे सकळीक जीवा माझी जठरी. सदा नेत्री गात्री लखलख दिसे सार बिवरी. बळे बोले चाले चळवळ करी तेज नसता. न बोले न चाले हीन रूप दिसे तेज नसता. महातेजे झाले जीवनची पुढे होय अवनी. महातेजे झाले जीवनची पुढे होय अवनी. बळे येते जाते प्रचलित पहा तेज पवनी. शशी सूर्यो तारा झगमग रूपे वीज धमके. चमत्कारे वारे चळतची घना माझी धमके. भूगोळाचा वेडा अभिनव पुढे ज्वाळ जळती. भूगोळाचा वेडा अभिनव पुढे ज्वाळ जळती. समुद्राचे पोटी खडतर रूपे जीव पळती.
भवानीशा नेत्री धगधग करी गुप्त वसतो, सदा जेथे तेथे प्रगटची जनामाजी दिसतो. महासर्पापोटी प्रचलित सदा विष चळते, महासर्पापोटी पिणे त्रिभुवनजन्नी कार्य न चले, सदा जेथे तेथे सबळचीपणे कार्य उचले. महाज्योती रूपे सुरवर जना माझी फिरती, धनधान्ये ज्वाळा दिसतची पुढे लोक पळती. म्हणावा जय जय राम. तेजाचं रूप आहे, वर्णन आहे. समर्थ म्हणताय जठराग्नीमध्ये तो आहे, अग्नी आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना अग्नीचे प्रकार विचारलेत. क्रोधाग्नी, जठराग्नी, वडवानल, प्रेमाग्नी, अनेक प्रकार आपल्या जीवनामध्ये ते दिसतात प्रसंगोपात. पहा तेजे बिंबे सकळीक जीवा माझी जठराग्नी, सदा नेत्री गात्री लखलख दिसे सार विवरी. ते जे तेज आहे त्या तेजामुळे, त्या अग्नीमुळेच हालचाल आहे, बोलणं आहे. वाचेची देवता ही अग्नी आहे. म्हणून पाण्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला बोलता येत नाही. अग्नी आणि पाणी हे विरुद्ध आहे, त्यामुळे पाण्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला बोलता येत नाही. तो दृष्टांत आहे, मागे मी सांगितलेला आहे. एक बाई पाणी रहाटातून पाणी काढत होत्या विहिरीवरनं. नवीन नथ होती, मोठ्या प्रेमाने नवऱ्याने आणली होती, आणि त्या रहाटावरून पाणी भरत असताना ती नथ पाण्यात पडली. तिला फार वाईट वाटायला लागलं. ती जोरजोरात ओरडायला लागली, माझी नथ पडली, नथ पडली. तिथून एक ओळखीचा माणूस चालला होता. तो म्हणाला, ताई काळजी करू नका, मी नथ शोधून देतो तुमची. मी या विहिरीत अनेक वेळा तळाला गेलेलो आहे, तुम्ही काळजी करू नका. कुठं पडली मला सांगा. ती म्हणाली, हे काय, हे याच्या खालीच पडली. म्हणली, इथंच पडली आहे. त्याने कपडे काढले, उडी मारली, तो खाली गेला. त्याने शोधलं. 5-1 मिनिटामध्ये त्याला मध्ये शोधाशोध झाल्यानंतर ती नथ सापडली. नथ सापडली आहे, पण तो सांगू शकतो का खालून? परब्रह्म स्वरूपाचं काही वेळा असं होत आहे. प्रचिती आहे, प्राप्ती झालेली आहे, तदाकारता आहे, पण अनुर्वाच्य आहे, बोलताच येत नाही, मौन्य गर्भा. या ठिकाणी समर्थांनी अग्नीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याशिवाय शशी सूर्य तारा त्याच्यापासूनच आहेत, अग्नीपासूनच आहेत. जो अग्नी उष्ण आहे त्यापासून सूर्य आहे, आणि जो शीतल आहे त्यापासून चंद्र आणि तारा आहेत. पुढे समर्थ म्हणतात, भूगोळाचा वेडा अभिनव पुढे ज्वाळ जळती, समुद्राचे पोटी खडतर रूपे जीव पळती. भवानीशा नेत्री, भवानीचा ईश, देवी भवानी, तिचा ईश्वर, तिचा नवरा म्हणजे महादेव. भवानीशा नेत्री धगधग करी गुप्त वसतो, सदा जेथे तेथे प्रगटची जनामाजी दिसतो. तो जो अग्नी आहे तो मात्र प्रसंगोपात लोकांमध्ये सुद्धा दिसून येतो. लोक चिडतात, हाणामारी करायला पुढे येतात. भूगोळाची होळी धडकत बळे काळ कडक, रजे तेजे विणे त्रिभुवन जनी कार्य न चले, सदा जेथे तेथे सवळीचीपणे कार्य उचले. महाज्योती रूपे सुरवर जना माझी फिरती, धने धान्ये ज्वाळा दिसतची पुढे लोक पळती. धन धान्य घर सोडून आग लागलेली असेल तर लोक पळून जातात, आपला जीव वाचवतात. पहा तेजे बिंबे सकळीक जीवा माझी जठरी, जठराग्नी.
समर्थांनी अग्नी निरूपणामध्ये वर्णन केलेलं आहे. लोकामध्ये जठरा नळू, सागरी आहे वडवा नळू, भूगोळा बाहेर आवरणा नळू, शिवनेत्री विद्युल्लता श्रीराम. नाना रस निर्माण झाले, अग्नी करिता निपजले, महारोगी आरोग्य झाले, निमिष मात्रे श्रीराम. शरीर जसं जसं थंड पडायला लागला तसं तसं लक्षात घेतलं पाहिजे. जसं जसं टेम्परेचर उतरायला लागलं तसं तसं लक्षात घेतलं पाहिजे की आता चैतन्य शक्ती जी आहे ती या देहाला सोडून जाते. म्हणून लोक काय म्हणतात, हातपाय घासा, उष्णता निर्माण करा, कृत्रिम का होईना परंतु थोडं तेज निर्माण करा. वायूची सवयी समर्थांनी रचलेली आहे. समर्थांनी या वायूच्या सवयीमध्ये तो कसा फिरतो, त्याच्या चलन वलन प्रसरण आकुचन या सगळ्या गोष्टी वायूमुळे होतात. शिरा नाडीमध्ये फिरतची सदा लोक निवती. समर्थ म्हणताय शिरा नाडीमध्ये सुद्धा तो फिरतोय. आपल्याला माहिती आहे पंच प्राण आहेत. प्राण समान अपान उदान व्यान. व्यान वायू जो आहे तो सगळीकडे फिरत असतो. त्याच्याशिवाय ब्लड सर्क्युलेशन होणार नाही. वायूच्या सवयीमध्ये समर्थ म्हणतात, करी सारे वारे सुटतची पुढे मेघ उचली, करी सारे वारे सुटतची पुढे मेघ उचली, सदा झोली तोली गरजत पुढे सृष्टी भिजली. भरारी तो वारा अचपळपणे देश पिकती, पिके होता धान्य घणसर बहु स्वस्त विकती. फिरे वायो चक्री रवी शशी ग्रहो जीव धरिती, फिरे वायो चक्री रवी शशी ग्रहो जीव धरिती. धरा धरता वायो तदुपरी तरी देश थिरती. सदा श्वासोश्वासे अगणित देहे जीव जीववी, शिरा नाडी मध्ये फिरतची सदा लोक निववी. सदा वायो रूपे सुरवर मुनी देश फिरती, सदा वायो रूपे सुरवर मुनी देश फिरती. बहुदेवो देव्या कळत चिजना माझी थिरती. भूते केते भुंजे प्रगटची किती एक वचना, कितेका लोकांना प्रचितची घडे स्वप्न सूचना. दिसे ना तो वारा बहुतची बरा व्याप करीतो. हे चरण वाचल्यानंतर वायू स्तवनातलं मोठा कारभार आहे. वायू ही ओवी आठवली पाहिजे. दिसे ना तो वारा बहुतची बरा व्याप करीतो, थिरे नाना थारा असतची नसे भार धरितो. तीही लोकामध्ये विवरत फिरे आणि फिरवी, समस्ता वस्ताला प्रगटची धरी आणि धरवी. सदा प्राणापाणे वसतची सदा देह ममता, सदा प्राणापाणे वसतची सदा देह ममता. वदे व्यानो दाने कळीवर भरे सर्व समता. वसे प्राणी प्राणे नसताची पुढे प्रेत सकळे, चळे वायो तेणे विपरीत दशा देह विकळे. म्हणावा जय जय राम. वायू मेघांना घेऊन जातो, त्यांना एकमेकांवर आदळतो आणि पुढे सृष्टीला भिजवून टाकतो. पिके होतात, धनधान्य बहु होत आहे, खूप होत आहे. म्हणून स्वस्त विकनी असा शब्द आलेला आहे. खूप धनधान्य झालं की ते कमी भावामध्ये मिळेल, स्वस्तामध्ये मिळेल. शिरा नाडीमध्ये फिरतची सदा लोकनिवी, सदा वायुरूपे सुरवर मुनी देश फिरती. बहुदेवो देव्या कळत चिजना माझी थिरती. ज्या कनिष्ठ देवता आहेत, श्रेष्ठ देवता आहेत, जगत ज्योती स्वरूप किंवा त्याला आपण सूक्ष्म देह असं म्हणतो. लिंग देह टाकल्यानंतर
हा स्थूल देह टाकल्यानंतर जो सूक्ष्म देह राहतो तो वायू स्वरूप आहे. भूते केते भुंजे भुंजे म्हणजे मुंजे प्रगटची किती एक वचना, कित्येका लोकाला प्रचितची घडे स्वप्न सूचना. काही लोकांना स्वप्नामध्ये या गोष्टी सगळ्या समजू शकतात. दिसे ना तो वारा बहुतची बरा व्याप करी, थिरे नाना थारा असतची नसे भार धरितो. तिही लोकामध्ये विवरत फिरे आणि फिरवी, समस्ता वस्ताला प्रगटची धरी आणि धरवी. प्राण गेला म्हणजे देह खाली पडतो. सदा प्राणापाने वसतची सदा देह ममता. देहाची ममता, देहाची आकृष्टता, देहाची ॲफिनिटी, देहाची आराधना कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्यात प्राण आहे तोपर्यंत आहे. एकदा देहातले प्राण गेले की लोक म्हणतात लवकर उचला, आता नको घरामध्ये ठेवायला. वदे व्यानोदाने कळीवर भरे सर्व समता. वसे प्राणी प्राणे नसताची पुढे प्रेत सकळे. प्रेत होतय. चळे वायो तेणे विपरीत दशा देह विकळे. वायू जर निघून गेला तर देहाला विकलावस्था येते. वायुस्तवनामध्ये समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, वायो मेघाचे भरण भरी, सवेच पिटून परते सारी. वायो ऐसा कारभारी, दुसरा नाही श्रीराम. कारण तो हनुमंताचा पिता आहे आणि दोघेही पिता पुत्र पराक्रमात कुठेही कमी नाहीयेत, हेही समर्थ वायुस्तवनामध्ये सांगतात. वायुस्तवन सप्ततीन वयाचा दशक 16वा, त्यामध्ये वायुस्तवनामध्ये वायू आणि त्याचा पुत्र हनुमंत दोघांचं वर्णन आहे. महद्भूत आकाश, आकाशाच्या सवाईमध्ये समर्थ सांगताय, धरती हे मोठी तिजहुनी बहु थोर जळते. धरती हे मोठी तिजहुनी बहु थोर जळते. जळते नव्हे, जळापेक्षा मोठे कडकत बरे तेज जळते. तया तेजापेक्षा कडकत बळे वात सुटला. तया वातावरता धडकत नभी शृंग फुटला. समर्थ म्हणताय, धरती हे मोठी, तिच्याहून मोठा कोण आहे? जळ आहे, आप. जळापेक्षा मोठे कडकत बरे तेज आहे त्याच्यापेक्षा मोठं. तया तेजापेक्षा कडकत बळे वात सुटला. त्या तेजाला सुद्धा छिन्न विच्छिन्न करून टाकणारा, त्याचा नाश करणारा वायू आहे. पृथ्वी जी पाण्यापासून बनलेली आहे ती पाण्यात विरून जाते. म्हणून पृथ्वीपेक्षा जळ मोठं, जळापेक्षा तेज मोठं. ते तेज जे आहे तर ते सगळं त्या पाण्याला पिऊन टाकतं, शोषून टाकतं. तेजापेक्षा वात मोठा, वारा मोठा, कारण तो त्याला झडपणी घालतो आणि विझवून टाकतो. हा वारा, असंभाव्य वारा, तो आकाशामध्ये शृंग फुटला. आकाशाने त्याला शिंगावर घेतल्यासारखं झालं. पुन्हा कुठे दिसलाच नाही, आकाशामध्ये विरून गेला. भूतामध्ये वायो न दिसत बळे गुप्त वस्तो. तीही लोकामध्ये अचळपणे स्पष्ट कळतो. तयापेक्षा मोठा जगदीश करी सर्व रचना. पाहता का श्रोता विवरत बळे वेद वचना. या आकाशापेक्षाही एक मोठा आहे. त्याला समर्थ असं म्हणतात, जगदीश. तेच महद्भूत आहे. पाहता का श्रोता विवरत बळे वेद रचना. वेदांसारख्या ग्रंथांमध्ये याचं सगळं वर्णन केलेलं आहे. निमिषाचे अर्धे त्रिभुवन फिरे आणि विवरे. निमिषाचे अर्धे त्रिभुवन फिरे आणि विवरे. तया पुढे वायो विकळची सदा धीर न धरे. भूतांचा भूतात्मा प्रगटची सदा देहमुळीचा. विवेकाचा योगी समजत बरा सत्य कुळीचा. जनिद्रष्टा साक्षी त्रिभुवनपती थोर महिमा.
जनिद्रष्टा साक्षी त्रिभुवनपती थोर महिमा, तयाला वायोची न मिळत बहुहीन उपमा. चळे चाळी पाळी विवरत सुखे लोक सकळे, तया विणे भूते गणितची कळा सर्व विकळे. चौभूतामध्ये मिरवत महद्भूत न कळे. या सगळ्या महाभूतांमध्ये चौभूतामध्ये मिरवत महद्भूत न कळे, तया विणे काही विपरीत तरुपणे न चले. भूते शब्दे जाली निरसत पुढे ब्रह्म प्रळई, देहे अष्टय जाती सकळी कसरे तेची समयी. अष्टदेहांचा अष्टदिक्पाळांचा ऱ्हास कुठं होतो? ब्रह्मप्रलयाच्या वेळी होतो. तेव्हा भूते शब्दे जाली निरसत पुढे ब्रह्मप्रलयाच्या वेळी पृथ्वी, आप, तेज, वायू सगळ्यांचा ऱ्हास आहे. भूते आणि शब्दे, जी शब्द या आकाशामध्ये विवरत असतात, त्या सगळ्यांचा नाश आहे फक्त ब्रह्मप्रलयाच्या वेळी. देह अष्टय जाती, पंचभूतात्मक देह आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती आपल्या लक्षात येईल. स्थूल देह जातो, सूक्ष्म देह जातो, कारण देह जातो, महाकारण देह जातो, अष्टदिक्पाळ जातात, सगळी शब्द संपतात. हे केव्हा होतं? ब्रह्मप्रलयी होतं. पण तेव्हा हे जे महद्भूत आहे आकाश, ते जसंच्या तसंच असतं. आकाश म्हणजे अवकाश, निराकार. आकाश हे परब्रह्म स्वरूपाला समान तत्व असल्यासारखं आहे. परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करताना समर्थांनी आणि अनेक संतांनी आकाशाची उपमा त्याला दिलेली आहे. पण आकाशामध्ये विकार आहेत. जेव्हा ते गरजतं तेव्हा भीती वाटते, त्यात क्रोध आहे, अनेक रंग आकाशामध्ये येतात, तेव्हा मोह आहे. जेव्हा आकाशातून पाणी बाहेर पडतं, पाऊस पडतो, तेव्हा स्वेद आहे, जलधारा, ममता आहे. हे सगळे विकार आकाशामध्ये आहेत. म्हणून ते परब्रह्माला त्याची उपमा देता येत नाही. परंतु सगळ्यात जवळचं काय आहे? तर आकाश तत्वाची उपमा ही परब्रह्माला देता येते. अशा प्रकारे आपण समर्थांच्या सवाया 5 भागामध्ये पाहिल्या. कालपर्यंतच्या सवाया या पुस्तकांमध्ये आहेत. अजून 20-22 सवाया आहेत. विकारांवर आहेत, स्थळांवर आहेत. पण सगळंच घेतलंच पाहिजे असं काही नाही आहे. काही विशेष पंचमहाभूतांच्या या सवाया मला विशेष वाटल्या, म्हणून त्यावरचं विवेचन आपल्यासमोर समर्थांच्याच कृपेने ठेवलं. उद्यापासून एक नवीन विषय आपण घेऊया. अजून ठरवलं नाही, पण काय घेता येईल त्याचा विचार आज करूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.